एकदम भारी व्ह्यू आहे. म्हणजे ह्या गोष्टी अशा आम्ही जुन्नरमध्ये कधीच पाहिलेल्या नाहीयेत. आवाज येत असेल तुम्हाला. हे येईल बरं का अंगावर. तर जय शिवराय मित्रांनो, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज मी इथं आलेलो आहे वडस या ठिकाणी, कारण की उद्या म्हणजे 19 फेब्रुवारीला जुन्नरमध्ये म्हणजे शिवजन्मभूमीमध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम असतो. तर तुम्हाला तर माहितच आहे महाराष्ट्रात किती मोठ्या प्रमाणात आणि किती उत्साहाच्या प्रमाणात शिवजयंती ही साजरी केली जाते. तसंच जुन्नरमध्ये म्हणजे शिवजन्मभूमीमध्ये सुद्धा शिवजयंती ही साजरी केली जाते. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की जुन्नरमध्ये कशी शिवजयंती साजरा केली जाते. तर त्यासाठीच आम्ही सगळे माझे मित्र आम्ही आलेलो आहे वडस या ठिकाणी, आणि या ठिकाणी आज टेंट सिटी उभारणी केली आहे. तर ती तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला दाखवतो. तर हे आहे एंट्री या टेंट सिटीची. तर आम्ही जाऊन आता विचारणार आहे आतमध्ये एंट्री आहे का नाही आम्हाला रिसेप्शन मध्ये. तर अशा तऱ्हेने आम्हाला एंट्री भेटलेली आतमध्ये. आप्पाचं कोणतरी ओळखीचं होतं, त्याच्यामुळे आम्हाला एंट्री भेटलेली आतमध्ये. तर आम्ही चाललो आतमध्ये टेंट सिटी बघायला, आणि हे आहेत सर आमच्यासोबत. तर ते आपल्याला माहिती सांगणार आहेत थोडी. तर ही छोटीशी टेंट सिटी आहे आतमधून, बघू शकता तुम्ही. कितने टेंट है यहाँ पे? 44 और ये किन लोगों के लिए मतलब. तर ते सर होते, त्यांना मधीच एक काम आलं म्हणून ते गेलेत परत. आणि आता आम्ही बघणार आहे टेंट सिटी आतमधून. खूपच मस्त आहे, एकदम भारी व्ह्यू आहे. म्हणजे ह्या गोष्टी अशा आम्ही जुन्नरमध्ये कधीच पाहिलेल्या नाहीयेत. 44 टेंट आहेत इथं, आणि आतमधून खूप मस्त आहेत. जर मला भेटलं कोणता टेंट ओपन जर एंट्री असेल तर मी तुम्हाला दाखवेल आतमधून. खूप भारी आहे. इथं बसायला पण जागा आहे, आणि त्या साईडला बॅक साईडला ते बोटिंग वगैरे चालू आहे, आणि व्ह्यू पण खूप मस्त आहे. वडोस धरणाच्या इथे हे केलेलं आहे छोटीशी टेंट सिटी. 44 नंबरचा टेंट हा ओपन होता. इथं बघायला भेटेल आपल्याला. बाबू मस्त बेड आहे. अच्छा, सगळं आहे म्हणजे पण इथं. आणि AC आहे का? अरे हा मस्त आहे. हा भारी आहे. अरे वा, इकडं आंघोळ करायला शॉवर आणि टॉयलेट. जुन्नरमध्ये प्रथमताच भारी आहे. अच्छा हा का? अरे आम्ही नव्हतो नाही का लास्ट इयर, त्यामुळं फ्लेक्स नाही करत आहे. चला थँक्यू काका. ते पाहून आम्ही गेलो मागच्या बाजूला, जिथून बॅक साईडनी अशी दिसत होती टेंट सिटी. एकदम मस्त दिसत होती. आणि त्या साईडलाच बॅक वॉटरला म्हणजे वडसच्या बॅक वॉटरला बोटिंग पण चालू होती, आणि खूप सारी लोक आली होती जुन्नरवरून पाहायला. आणि बोटिंग सोबतच जेट स्कीइंग पण होतं. तर ते पण प्रथमतःच आलं होतं जुन्नरच्या इथे, त्यामुळे ते बघत होतो आम्ही. खूप मस्त होतं ते पण. तर टेंट सिटी बघून झालेली आहे आता आपली, आणि आम्ही आता चाललोय जुन्नरकडे. तर जाता जाता तुम्हाला शिवनेरी किल्ल्याचा पण रोड दाखवतो. तिथं खूप बंदोबस्त केलेला आहे, कडक बंदोबस्त पोलिसांचा. तर तो पण दाखवतो, कारण की शिवजयंती आहे ना, तर भरपूर लोक बाहेरून येतात. आणि त्यानंतर पॅरामोटर पण दाखवणार तुम्हाला. पॅरामोटर मस्त असं हवेत जातं ना, ते पण आहे जुन्नरमध्ये केलेलं. खूप भारी आहे ते. तर ते पण दाखवतो. खूप मजा येणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा. चला जाऊयात. हे बघा, भरपूर गर्दी आता चालू झालेली आहे. संध्याकाळचे आता 6, 6:15 झालेले आहेत, आणि पोलीस बंदोबस्त भरपूर आहे. हा बघा, एकदम खतरनाक वाईब आहे एकदम. आवाज येत असेल तुम्हाला. बघा, तर हे शिवनेरीच्या पायथ्याशी इथं दत्त मंदिराजवळ खूप म्हणजे खूप गर्दी आहे, आणि खूप पोलिसांचा बंदोबस्त आहे जोरात. वरती जाणं म्हणजे पासच लागतो उद्या जाण्यासाठी खूप. आणि बाहेरून असे मशाल घेऊन येतात लोक. तर जे मशाल आहेत ते घेऊन जातात आपल्या गावी, आणि जिथं महाराजांचं स्मारक आहे तिथं ठेवतात. महाराजांना आदर म्हणा, किंवा एक प्रेरणास्थान म्हणून, किंवा एक प्रेयर म्हणण्यासाठी महाराजांपुढं ते मशाल घेऊन जातात. आणि भरपूर लांबून लांबून लोक येतात. कोल्हापूरवरून, साताऱ्यावरून, सांगलीवरून भरपूर ठिकाणावरून लोक येतात त्यासाठी. हे काय, त्यासाठी गर्दी आहे भरपूर. तुम्ही बघू शकता, तो पळत चाललाय. तो एक ज्योत घेऊन चाललाय, मशाल घेऊन चाललाय. तो असं पळत पळत त्याच्या गावी नेणार आहे. जय भवानी. तर आपण आता जुन्नरमध्ये पोहोचलो आहे. हे आहे शिवाजी महाराजांचं स्मारक. इथं रात्री तर एवढी धुमाकूळ होणार आहे, खूप मजा येणार इथं रात्री. आणि आता आम्ही चाललोय पॅरामीटरच्या इथं. हे दिसतंय का तुम्हाला पॅराग्लायडिंग सारखं? हे ते पॅरामोटर आहे. हे आता आम्ही जवळून पाहणार आहे. मस्त शिवजन्मभूमीच्या कुशीत आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असं काय ते दिसतंय चित्र. आहा, शिवनेरी किल्ला पण किती मस्त दिसतो इथं. हे येईल बरं का अंगावर. हे अंगावर येईल. खतरनाक. पहिल्यांदाच शिवजन्मभूमीमध्ये असं काहीतरी होत आहे पॅरामोटर सारखं. तर ते बघण्यासाठी खूप गर्दी इथं, पाहू शकता तुम्ही.
लोक गाडीवर येतात त्यांच्या मुलांना घेऊन आणि खूप 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 गर्दी आहे. तर हे टेक ऑफ कसं करतं हे बघणार आहे आता आपण. एकदम मस्त ते मशीन चालू करतील आणि टेक ऑफ करणार आहे आता. हे झाले आता मशीन चालू आणि आता टेक ऑफ करणार आहे. तर बघूयात आपण टेक ऑफ कसे होते ते. ये गया. हे आपण ट्राय करायचं का? लय महाग आहे रे. भारी नाही रे. शिवजयंती शुभ लागलाय तर त्या खुशीमध्ये काय पॅरामोटर मध्ये सगळ्यांना राईड आहे आता. मयूर कडून एकदम मजा येणार आहे. मयूर येस थँक्यू यार. थँक्यू मस्त. कधी तू बसवलं नाही तर तू घे. तर पॅरामोटर पाहून रात्रीच्या वेळी आम्ही गेलो शंकरराव शाळेवर, जिथं एकदम मस्त एक सिटी उभारली होती, जिथं खूप सारे स्टोअर होते आणि खूप भारी होतं ते पण आम्ही बघायला गेलतो. माझे मित्र पण होते माझ्याबरोबर. तर आम्ही सगळे आता स्टॉल फिरणार आहे. तर तुम्ही बघा आता पुढं. फिरता फिरता आम्हाला आमचा मित्र निखिल भेटलेला आहे. हाय. आणि आमचा मित्र खास मंजुळकर बोंडवे नमस्कार. आणि ऋत्विक प्रणव. येस जरा स्टॉल बद्दल काहीतरी सांगा मला. चल जरा या लवकर. हा स्टॉल वरचा मुखवास येतोय प्रणव आम्हाला. मी आत्ताच खाल्लेला आहे. एकदम भारी. खरं भारी खरं एक नंबर आहे. तर स्टॉल वर येऊन तुम्ही आवळा कॅन्डी मनुके सगळं घेऊ शकता. चाई पान मुखवास खरंच भारी आहे. अजून तिकडे पण येणार इकडे आहे ना. चला लवकर. कुठं जायचं आता आपल्याला? एक ज्यूस घ्या आपल्याला. घ्या ना आप्पा घ्या. कसा आहे बघू आपण टेस्ट करून. घरगुती द्राक्ष आहेत का हे? मस्त आहे एकदम भारी आहे. कसा आहे आप्पा? अजून कोण घेते? लय वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत. खायचे प्यायचे मस्त आणि खूप गर्दी आहे. बोल ना तेजस. आता काय नाही झालं की बँगलोर आलाय आम्हाला भेटायला खास. हा आणि उद्या याचा बड्डे बरं का. याचा बड्डे उद्या. आणि हे राघवचे बाबा. हा येस चालते. सगळे माझे मित्र इथं. आणि हे मॅनेजर चाणक्य. आणि इथं आमचे मित्र सर सिद्धेश मेहर आलेले आहेत आणि प्रितेश लोखंडे पण आले. आणि आमचा मित्र कौस्तुभ या ठिकाणी आलेला आहे. काय म्हणतो कौस्तुभ? मजेत ना. आणि यश पण आलेला आहे. खायला घालचं. अरे आणि आदित पण आलेला आहे इथं. यश चला आपण काहीतरी खायचं का? भूक लागली का तुम्हाला? ठिकाणी आम्ही भापडे फॅब्युलस पण आलेला आहे. हाय बोल आमच्या फॅमिली. हाय बोल. हॅलो. तर आपण हे स्टॉल बघून आता जाऊयात पुढं निघूयात. चला लेट्स गो. आपले मित्र थांबले तिकडे त्यांना आवाज देऊन निघूयात. इथं मला माझ्या मैत्रिणी भेटलेल्या आहेत. हे बघा ही हर्षद आहे आणि ऐश्वर्या. बोल ना तुझ्या स्टाईल मध्ये बोल ना. थांब. Please watch his videos on YouTube. Do subscribe, like, share, comment. Subscribe. Thank you. शाळेवर जाऊन आलोय. सगळे स्टॉल पाहिले आम्ही पुढचे. आणि आम्ही आता चाललोय शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ. तर बघणार आहोत तिथं किती गर्दी आहे आणि काय काय बंदोबस्त केलेला आहे. तर त्यासाठी आम्ही सगळे चाललोय. तर बघूयात केवढी गर्दी तिकडं. तर चला दाखवतो तुम्हाला. तर आम्ही असं गाडीवर मस्तपैकी चाललो होतो बघत गर्दी. आणि आम्ही एकदम आता पायथ्याशी जाणार आहे शिवनेरी किल्ल्याच्या. तर तुम्ही बघा आता किती गर्दी आणि किती लोक आली होती. शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे येऊन आम्ही मस्त डीजेवर नाचलो. खूप मजा आली. तर डीजेवर आम्ही कसे नाचलो ते बघा आता तुम्ही पुढं.
आणि रात्रीचे 11:30 वाजले होते तरी पण लोक काही यायची थांबत नव्हती. भरपूर गाड्या भरून भरून येत होता. तुम्ही बघा किती गर्दी आहे तिथं. आणि रात्री जेव्हा 12 वाजणार होते तेव्हा आम्ही सगळे तिथं स्मारकाच्या इथं उभे राहिलो आणि सगळेजण गोळा झालो, कारण की आम्हाला महाआरती म्हणायची होती. त्यामुळे खूप गर्दी होती तिथं. काय मजा आली भाई, काय खतरनाक सीन झाला का ना आता, पाहिलं का नाही तुम्ही? एकदम कडक. येस, बहुत मजा आया एकदम भारी मजा आली, एकदम कडक. मी मागच्या वर्षी हे सगळं बघायला नव्हतो, पण आज मला बघायला भेटलं एका वर्षानंतर. त्यामुळे एक नंबर होतं. तर आता मी घरी जाणार आहे आणि झोपणार आहे आणि उद्या सकाळी मी शिवनेरी किल्ल्यावर पण जाणार आहे. तर त्यासाठी मी आता लवकर चाललोय. तर भेटूया सकाळी. बाय.